गुड मॉर्निंग. मी वैशाली बुले. आज आपण वर्ग 8वा विज्ञान विषयामधील जीवशास्त्र हा विषय शिकणार आहोत. मागच्या पाठामध्ये आपण पाहिले होते पेशींचे कार्य, पेशींच्या प्रकार आपण हे मागच्या पाठात शिकलो होतो. तसेच आपण आपल्या शरीरात वेगवेगळे इंद्रिय असतात. कोणी सांगू शकतं मानवी शरीरात कोणकोणते इंद्रिय असतात आणि कोणते असतात? आणि इंद्रिय संस्थान कशापासून बनले आहेत सांगू शकतं कोणी? सांगा. आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या शरीरात प्रक्रिया चालू असते. काही जे अवयव असतात आपले शरीरात दिवस रात्र कार्य करीत असतात. जसे हृदय दिवस रात्र कार्य करतं. रक्ताभिसरण हे आपल्या पूर्ण शरीरात रक्ताभिसरण हृदय हा अवयव करत असतो. आणि तसंच आपलं श्वसन हे संपूर्ण दिवस रात्र प्रत्येक क्षणाला आपलं फुफ्फुस करीत असतं. तर ह्या ज्या जीवन प्रक्रिया आहेत ह्याला आपण लाईफ प्रोसेसेस असे म्हणतो. आपल्या शरीरात जीवन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी इंद्रियांचा समूह काम करत असतो. ह्या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम पार पाडत असतात. आणि आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात. जसे श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सिस्टीम म्हणू, चेता संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था, अशा अनेक इंद्रिय संस्था आपल्या शरीरामध्ये असतात. तर आज आपण श्वसन संस्थान हा विषय शिकणार आहोत. मानवी शरीर व इंद्रिय संस्थान. आज आपण मानवी शरीर व इंद्रिय संस्थान या पाठातील श्वसन संस्था हा विषय शिकणार आहोत. त्यालाच आपण काय म्हणू? रेस्पिरेटरी सिस्टीम. मानवी शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत गरज असते. ऊर्जा निर्मिती पेशींमध्ये होते. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा. ही कामे श्वसन संस्थान व रक्ताभिसरण संस्थानामार्फत होतात. श्वसनाची प्रक्रिया महत्वाच्या 3 टप्प्यांमध्ये होते. ते आता आपण बघू. सर्वांनी लक्ष द्या. तर एक सगळ्यात महत्वाचं श्वसन संस्थान म्हणजे की ज्याद्वारे आपण श्वास घेतो. आपण बघतो ना रोज आपण नाकावाटे श्वास घेतो. जर आपलं नाक आपण पक्क बंद करून ठेवलं असं तर काय होतं? आपला दम गुदमरतो आणि आपण श्वास घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय
आपण आपल्या नाकावाटे श्वास घेतो आणि नाकावाटे तोंडावाटे आपण श्वास सोडतो. तर ही जी आहे प्रक्रिया, ही दिवस रात्र सतत आपल्या शरीरात चालू राहणारी जीवन प्रक्रिया असते. तर ह्या पूर्ण प्रक्रियेवर आपलं जीवन अवलंबून असतं. आपण जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत आपला श्वास, आपलं लंग्स सतत दिवस रात्र सतत कार्य करत असतं. तर आज आपण श्वसन संस्थान कशा प्रकारे होतं, ही प्रक्रिया कशी होते हे आज आपण बघू. तर ह्याचे जे 3 महत्वाचे टप्पे आहेत. तर पहिला टप्पा आहे, लिहून घ्या सर्वांनी, बहिश्वसन. बहिश्वसन म्हणजे नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून श्वसन नलिकेद्वारे दोन्ही फुफ्फुसात जाते. म्हणजे आपण आपला श्वास जो घेतो, सतत आपण श्वास घेतो आणि पूर्ण आपला श्वास घेतल्यानंतर पूर्ण जी हवा आहे ती आपल्या लंग्स मध्ये, दोन्ही लंग्स, आपल्या शरीरात 2 लंग्स असतात, तर त्या लंग्स पर्यंत हवा पोचली जाते. आपण चार्ट मध्ये बघू कशा प्रकारचं आपलं स्ट्रक्चर असतं लंग्सचं ते. आणि दुसरा जो आहे, यामध्ये सगळ्यात महत्वाची प्रक्रिया असते श्वास घेणे. आणि दुसरा आहे, म्हणजे यामधला कोणता प्रकार आहे आता सगळ्यात महत्वाचा, श्वास घेणे. नाकावाटे श्वास घेणे आणि श्वास सोडणे. दुसरी प्रक्रिया कोणती आहे, श्वास सोडणे. जो आपण आतमध्ये श्वास घेतला तो आपण बाहेर सोडतो, म्हणजे त्याला काय म्हणू आपण, कार्बन डायऑक्साईड. आणि जो आपण आतमध्ये श्वास घेतो तो काय असतो, ऑक्सिजन. आणि हा जो ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो हा पूर्ण लंग्स, दोन्ही लंग्स मध्ये जातो आणि पूर्ण ऑक्सिजन आपल्या रक्तात, हा रक्ताभिसरणात पसरतो आणि आपल्या पूर्ण शरीरात ऑक्सिजन रक्तासोबत असतो. फुफ्फुसा वाटे होणाऱ्या या क्रियांना एकत्रितपणे, म्हणजे ह्या ज्या आहेत दोन्ही क्रिया, ह्या एकत्रितपणे जेव्हा होतात तेव्हा त्याला आपण बहिश्वसन किंवा बाह्य श्वसन असे म्हणतो. आता दुसरा प्रकार आहे अंतःश्वसन. लिहून घ्या सर्वांनी, अंतःश्वसन. अंतःश्वसन म्हणजे जे ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी, जे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, हे जे काही निरुपयोगी पदार्थ असतात हे बाहेर टाकल्या जातात. नाकावाटे आपण ते बाहेर टाकतो आणि जो शुद्ध हवा जी असते, ऑक्सिजन O2, हा आपण नाकावाटे आत शरीरात घेतला जातो आणि पूर्ण आपल्या शरीरात ही जी आहे वायूची सतत चालणारी देवाणघेवाण होते. म्हणजे वायू आतमध्ये घेतला जातो तो असतो ऑक्सिजन आणि बाहेर सोडला जातो तो असतो कार्बन डायऑक्साईड. तर ही जी आहे सतत आपल्या शरीरात
चालणारी प्रक्रिया सतत चालू असते. आणि तिसरा प्रकार आहे पेशी श्वसन. पेशी श्वसन ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या ATP स्वरूपात जी ऊर्जा मिळते ती मोकळी होते. आणि आपल्या शरीरात ही जी प्रक्रिया होते ह्या प्रक्रियेलाच आपण एक पेशी श्वसन असं म्हणू. म्हणजे हे जे आपल्या शरीरात जे काही प्रत्येक अवयव असतात, प्रत्येक पेशी असतात, ह्यामध्ये हा ऑक्सिजन पूर्ण शरीरात आपलं ही क्रिया करतो आणि प्रत्येक ठिकाणी ऊर्जा स्वरूपात तयार होते. आता याचे समीकरण लिहून घ्या. पेशी श्वसन प्रक्रिया चे समीकरण सगळ्यांनी लिहून घ्या. C6 हे रासायनिक समीकरण आहे, आपल्या वहीत नोंद करा. C6H12O6 प्लस 6CO2 प्लस ऊर्जा ऊर्जा 38 ATP. म्हणजे आपल्या शरीरात जास्तीत जास्त ऊर्जा तयार होते आणि आपल्या शरीरात प्रत्येक पेशींना, प्रत्येक अवयवांना हा आता अमिबा, गांडूळ, झुरळ, वनस्पती, विविध जलचर प्राणी, पक्षी हे कशाच्या साहाय्याने श्वसन करतात याचा एक तक्ता तयार करायचा. तसेच इंधनाच्या ज्वलनातून उष्णतेबरोबर ध्वनी व प्रकाश निर्मिती होते. याच प्रकारे पेशीत अन्न घटकांचे ज्वलन होत असताना ध्वनी प्रकाश निर्मिती होत असेल काय? कोणी सांगू शकतं? आता आपण रोज जेवण करतो. मोठी माणसं घरात सांगतात जेवताना बोलायचं नाही, शांतपणे जेवा, असं का म्हणतात? कोणी सांगू शकतं? कारण आपण जेव्हा जेवण करू तेव्हा आपले अन्न घटक, अन्नाचे जे कण असतात ते अन्न नलिकेत न जाता कधी कधी श्वसन नलिकेत जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला ठसका लागतो. म्हणून आपल्या घरातील मोठी माणसे आपल्याला सतत सांगतात की जेवताना बोलायचे नाही, शांत जेवा. आता आपण श्वसन संस्था, रचना व कार्य हे बघू. आता ही जी आहे रेस्पिरेटरी सिस्टीम, दिसतंय सर्वांना? तर आपल्या नाकावाटे आपण श्वास घेतो. तर सगळ्यात पहिला अवयव कोणता असतो? नाक. नंतर अन्न नलिका जी असते ती बाजूला असते थोडी, आणि एक स्वरयंत्र असतं त्याच्या खाली, आणि त्याला जोडलेली असते श्वसन नलिका.
श्वसन नलिका जी असते ही 2 भागात विभागली जाते आणि 2 वायुकोश असतात, त्यामध्ये ती उघडल्या जाते आणि दोन्ही बाजूला 2 फुफ्फुसे म्हणजे लंग्स असतात. डाव्या आणि उजव्या साईडला 2 फुफ्फुसे असतात आणि हे फुफ्फुसे ह्या वायुकोशामध्ये, वायुकोश जो असतो तर त्याला अटॅच असतात आणि सगळ्यात खालच्या बाजूला श्वासपटल असतं, त्याला आपण काय म्हणू, डायफ्रॅगम. तर ही अशी फुफ्फुसाची रचना आपण पाहिली. तर फुफ्फुसामध्ये होणारी वायूची देवाणघेवाण ही वायुकोशात रक्त वाहत असताना वायूची सतत देवाणघेवाण चालू असते. ह्या रक्ताच्या देवाणघेवाणमध्ये रेड ब्लड सेल्स, आरबीसीज, हिमोग्लोबिन, लोहयुक्त प्रथिने असतात. CO2 हे कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर टाकल्या जातो आणि त्याला आपण काय म्हणू, श्वास सोडणे. श्वास सोडताना कार्बन डायऑक्साईड हा बाहेर आपण टाकतो आणि आत जेव्हा आपण श्वास घेतो तर तेव्हा कार्बन हा आपल्या शरीरात रक्तासोबत रक्ताभिसरण ही प्रक्रिया करतो. आणि सगळ्यात शेवटचं जे असतं खाली श्वासपटल, तर हा जो आहे श्वासपटल बरगड्यांनी बनलेला छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो आणि दोन्ही क्रिया जेव्हा फुफ्फुसामध्ये घडतात तेव्हा फुफ्फुसावरील दाब तो कमी करतो आणि त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसामध्ये जाते आणि श्वासपटल आणि खालच्या भागाची हालचाल ही सुरळीतपणे चालते. आणि ह्या साईडला वायुकोश असतो. म्हणजे हे जे आहेत आपले दोन्ही जे लंग्स असतात, फुफ्फुसे असतात, त्याच्या आतमध्ये हा वायुकोश असतो. वायुकोशची जी रचना आहे तर त्यात असे वेगवेगळे कोश असतात आणि ते पूर्ण वायूनी असे भरून राहतात. तर वायुकोशाचं जे आहे एक आपण बारीक जर पाहिलं स्ट्रक्चर म्हणजे मानवी संस्था व वायुकोशचं आपण जर एक हे डायग्राम पाहिली तर यामध्ये आपल्याला असं दिसतं, हा जो वायुकोश आहे हवेचा प्रवाह आत बाहेर सोडतो आणि आतमध्ये घेतो. म्हणजे आत आणि बाहेर ही वायुकोशामार्फत ही प्रक्रिया सतत चालू असते. आणि ह्या आजूबाजूच्या ज्या दिसतात ह्या केशिकेमध्ये सतत त्याचे वहन होत असते आणि यामध्ये रक्तातील तांबड्या पेशी ह्या अशा आपल्याला दिसतात. तर हे जे आहे वायुकोशाचं स्ट्रक्चर हे आपण पाहिलं. कोणाला काही अडचणी आहेत? समजलं सगळ्यांना? आपली श्वसन संस्था कशा प्रकारची असते, त्याची रचना कशी असते, कार्य कसे असतात, तर आता उद्या गृहपाठासाठी लिहून घ्या. श्वसन क्रिया होताना छातीच्या पिंजऱ्याच्या खालील भागात होणाऱ्या हालचालींचे निरीक्षण करा.
आणि ते निरीक्षण कशा प्रकारे घडते ते उद्याच्या पाठाला सर्वांनी आपल्या वहीत लिहून आणा. आणि उद्या आपण रक्ताभिसरण हे कशा प्रकारचे होते हा पाठ बघणार आहोत.